मगरमिठीकडे जायला लागले. बघता बघता महाराजांनी त्या मगरमिठीमध्ये प्रवेश केला. अफजल खानाने हीच संधी साधली आणि आपल्या डाव्या कुशीमध्ये त्यांनी महाराजांचं जे मस्तक आहे ते जोरात दाबून धरलं. महाराज अखंड सावध आहेत बरं का, पण अफजल खानाची जी मगरमिठी होती ती अफजल खानाची मगरमिठी इतक्या जोरात आवळली गेली की कदाचित महाराजांचा श्वासही 2-1 मिनिटं अडकला असेल, 2-3 सेकंद अडकला असेल. आणि तीच संधी साधली अफजल खानाने आणि आपल्या अंगरख्यामध्ये लपवलेली त्यांनी कट्यार बाहेर काढली आणि खसकन त्यांनी महाराजांच्या पाठीवर वार केला. तो वार जो होता तो कारीगर होऊ शकला नाही, तो यशस्वी होऊ शकला नाही, कारण महाराजांनी आतमध्ये शस्त्र घातलेलं होतं. त्यांच्या वरचा जो अंगरखा होता तो मात्र टर्रकन फाटला आणि जी त्याची जी कट्यार होती ती मात्र खरखरली. आणि इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा क्षण तिथे घडला. आपल्या डाव्या हाताची जी वाघनख आहे त्या वाघनखांनी महाराजांनी अफजल खानाच्या पोटावर हल्ला केला आणि हा हल्ला अफजल खानाला इतका अनपेक्षित होता की त्याची जी महाराजांची जी मगरमिठी होती ती मगरमिठी सैल झाली. आणि महाराजांनी हीच संधी साधलेली आहे. आपल्या डाव्या अंगरख्यामध्ये त्यांनी बिचवा नावाचं जे शस्त्र लपवलेलं होतं ते बिचवा नावाचं शस्त्र त्यांनी बाहेर काढलं आणि अफजल खानाचं त्यांनी पोट चिरायला सुरुवात केली. शिवभारतामध्ये एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये कवींद्र परमानंदांनी या संपूर्ण प्रसंगाचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे. संस्कृत मधला तो श्लोक आहे, तो श्लोक मी आधी तुम्हाला सांगतो आणि मग त्याचं वर्णन तुम्हाला सांगतो. तो श्लोक असा आहे, ददामेतम कृपाणम ते गृहाण निगृहाण माम एदम विनिगतन नेव धीरहा सिंह समस्वरहा सिंहयाई सिंहकाय सिंहधृक् सिंहकंदरहा स्वपाणी द्वितीय द्रुक विकोशायुध सुंदरहा तम निर्यातयितुं वैरम प्रवृत्तस्व महाव्रतः शिवः कृपाणिकाग्रेण कुक्षावेव तमस्पृशत आपृष्ठम विद्विपत कुक्षिम तूर्णम तेनम प्रवेशिता आकृशांता आणि सर्वाणी सा कृपाणी विनिर्गतः कुंप्यतः कार्तिकेयस्य शक्ती क्रौंचाचलम विता व्याध फजलम भित्वा शिव खडगलता तथा. हा सगळा प्रकार कृष्णाजी भास्करांनी बघितला. अफजल खान जोरदार ओरडलाय दगा 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 करून. त्यावेळेला अफजल खानाने स्वतः त्याच्या हातामध्ये जी तलवार दिलेली होती त्याचा वार कृष्णाजी भास्करांनी महाराजांवर करण्याचा प्रयत्न केला, पण महाराजांनी चपळाईने पंताजी गोपीनाथांच्या हातामध्ये जी आपली तलवार दिलेली ती जो दांडपट्टा दिलेला होता त्या दांडपट्ट्याने त्याचा वार अडवला. आणि कृष्णाजी भास्कराला महाराज म्हटले आम्ही तुम्हाला मारणार नाही, तुम्ही वकील आहात. पण तरीही कृष्णाजी भास्करांनी आपला वार चालूच ठेवला आणि एका फटक्यामध्ये महाराजांनी कृष्णाजी भास्करला तिथल्या तिथे संपवला.